दादू खाऊ काय आणायचं आज? खाऊ मटण आणायचं. काय आणायचं? मटण किती आणायचं? किती? 2 किलो आणू का? मटण किती आणायचं म्हणला? 2. हाय मित्रांनो, हॅलो. आम्ही आज मटणाची रेसिपी करणार आहे. चूल पेटवणार आहे. आता मी लाकडं लावले तर चूल पेटवणार आहे. चूल पेटवले आम्ही. आता मटण आणलंय. आता मटण करणार आहे आम्ही. तुम्ही या खायला. हाय मित्रांनो, आज आपण बनवत आहे चुलीवरती मटण आणि पातेलं काळं होतं त्यासाठी लावलेलं आहे निरमा किंवा माती लावली की लगेच निघतं. बघा मित्रांनो, आपली चूल छान प्रकारे पेटली आहे. आता आपण त्यावरती पातेलं ठेवूया. आता पातेलं छान तापलं की आपण तेल टाकूया. हे पहा मित्रांनो, आता पातेलं चांगलं तापलं असलं त्यात आपण तेल टाकलेलं आहे आणि थोडी चरबी आहे मटणाची. ते टाकली ना, तेला चांगली परतून घ्यायची आणि चांगली परतली ना की त्याला तरी छान येते आणि तरी पण येते आणि तेल पण छान सुटते भाजीला. आता आपण त्यात टाकूया थोडं कांदा. कांद्याला चांगलं परतून घ्या लाल होतोवरती. कांदा लवकर भाजण्यासाठी त्यात थोडं मिठी टाकूया आपण. तोपर्यंत आपण इथं मटणाला हळद लावून घेऊया. हळद आणि वरून कोथिंबीर टाकूया त्यात. मिक्स करून घेतलेला आहे मी बहिणी सांगितल्याप्रमाणे. हे पहा, चरबी आता किती छान फुलली आहे. त्याचे तेल सुटले छान प्रकारे. कांदा बी आपला भाजतोय छान. हे पहा, आता छान आता परतून घेतलं हळदी मिठाचं. झाले आता पाणी गरम झाले त्यात टाकूयात. झाले छान पाणी गरम, टाकून देऊया पाणी. झालेलं आहे. आता ह्याला छान शिजून देऊया. अजून थोडं पाणी ठेवूया अजून टाकण्यासाठी त्यात कमी पडल्यास. हे बघा, रानात लसूण लावलेलं आहे बघा घरच्यांनी. भोपळ्याचा वेल आहे. कांदा पात वगैरे लावलेली आहे पाटात, बघू शकता तुम्ही. हे बघा, लसूण लावलेलं आहे 1-2 वाफा मस्तपैकी. रोडच्या साईडला बघा अशा गाड्या ये जा करते बघा मस्तपैकी. बघा, आज मंगळवार आहे, बाजार आहे. बघा, ऊसाच्या कडेलाच मस्तपैकी बनवलेलं आहे आपलं बेत. आणि आपला बेत बघा त्या तिथं बनतो. ते जे लाल कापड दिसते लाल बेडनेटच्या जवळ, तिथं आपला तो बेत तयार होतो. मटण आपलं शिजतंय तोपर्यंत तुम्हाला दाखवलं रानामाता छोटासा व्ह्यू दाखवला. हे बघा,
हे आपलं हॉटेल आहे. त्याचं डिटेल व्हिडिओ एका दिवशी बनवून हॉटेलवर आपल्या. ठीक आहे. आपली गाडी आहे. बघू शकता रस्त्याच्या कडेच आपलं हॉटेल आहे. हे बघा छोट्या बघा कसा पळतोय. बघा छोट्या बघा कसा पळतोय. तर आता आपण काय काय बनवलंय तिथं आज? मटण. दादू काय बनवायचे आपल्याला? मी जेवायला काय बनवतोय? काय खायचंय? मटण. ते बघा दादूला बी मटण खायचे. काय खायचंय? मटण. मटण खायचे दादूला. बनवायचं का? बनवायचं. हा बघा दादूला मटण खायचंय. मटण आपलं चालू आहे बनवणं. त्याला माहित नाही अजून. हा आता त्याला माहित झाले. आता बघा त्याची गडबड चालली. खाली उतरतोय तर त्याला आता सोडतो. बघा पळलं आता बघा मम्मीकडं. हे बघा किती मस्त जाळ लागलाय आणि शिजतंय आपलं मटण हळदी मिठाचं. बघा एक वाफ वगैरे अशी मस्त येते ना, उकळी वगैरे दिसते. पिवळसर तरी आलेली बघा. मस्त पैकी रस्सा आलेला आणि सूप आपण ट्राय करून घेऊ. बघू एक नंबर झाला असणार आहे अप्रतिम. त्यात काही शंकाच नाही आहे. बघा मटणाचे पीस बघा. हे बघा मटण लवर बघा कसं आहे. बनवावंच लागतंय तुम्हाला पण. हा हे बघा मित्रांनो आळणी सूप पिऊन बघतोय. बघा छानच झालं असेल. त्याच्या आधीच म्हणतोय छान. हे बघा कडक छान अप्रतिम झाले. चुलीवरचं मटण सूप एकच नंबर झाले. नाद खुळा. हे पहा आता आपलं आणि शिजलेलं आहे. आपण यात काढून घेतलेलं आहे. परत पाचले ठेवले. तेल चांगलं गरम झाले. आता आपण हे अद्रक लसूण कांदा कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे. ते आता टाकून घेऊयात. अद्रक लसूण खोबऱ्याचं आता छान भाजले गेले. बघा तेल बी सुटले त्याला. आता हे ना बाजरी आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून त्याची पेस्ट केलेली आहे. ते आपण टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की इथे मसाले घेतले. मटन मसाला हा तरीचा मसाला आहे लाल आणि हे घरचा मसाला आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून त्यात टाकून देऊया छान परतल्यावरती. आता हे वाटण छान परतलं आहे आपलं. आता त्यात मसाला देऊया टाकून कोथिंबीर मसाला आणि मसाला टाकल्यानंतर 5 मिनिटं चांगलं त्याला शिजवून देऊया. शिजवून झालं की मग हे आळणी सूप आहे ना ते त्यात टाकून देऊया. जरा 5 मिनिटं छान कलर येऊ द्या. तेल सुटस्तपर्यंत परतून घ्या. हे बघा मित्रांनो आता मटण आणि हळदी मिठाचा रस्सा पण आपण टाकून घेतलेला आहे. थोडं आता याला चांगलं परतून देणार आहे. कडून देणार आहे आणि कडल्याच्या नंतर आहे ना आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे. तर गरम पाणी ॲड करू आणि नंतर मग उकळी येऊन देऊ. मग आपलं मटण खाण्यासाठी रेडी होणार आहे. आणि सुंदर असं बघा थिकनेस आलेला आहे. त्याला अजून थोडंसं अजून आपण पातळ करूयात. घट्ट आहे हे खूप अजून आटणार आहे. ठीक आहे.
हे बघा मित्रांनो, किती छान तरी आलेली आहे. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण ताट वाढून घेऊया. आता हे बघा भात वाढलेला आहे, भाकरी आणि सुपे, कांदा लिंबू. आता आपण भाजी वाढूया त्यात. हे बघा किती छान मटण शिजलेलं आहे, कलर तर किती छान आलेला आहे. आता आपण तरी बी वाढूया जरा. हे छान आता ताट रेडी झालेलं आहे. आता आपण देऊया वैभवीला आणि वैभवीच्या पप्पाला जेवायला. हे बघा आता गरमागरम बायकोने ताट वाढलेलं आहे. रानात जेवण्याची मजा आहे ना काही वेगळीच असते मित्रांनो. हे बघा, हे आळणी सूप, रस्सा, तरी, मटण पीस, भात, चुलीवरची भाकरी, समोर चुलीवर काजून कालून कडतंय एकदम गरम तरतरीत. हे बघा रानामध्ये एकदम, हे बघा रानातच आपला हा कार्यक्रम आहे सगळा. तर आता टेस्ट घेतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालं. तर आता आपण जेवणाला सुरुवात करतोय. वैभवी सूप पिऊन सांगते बघा कसं झालं. कसं झालंय बाळा सूप? छान आवडलं तुला? रस्सा प्यायचा का तिखट नको? तर आपण सूप पिऊन बघूयात आता. मगाशी पेले पण परत एकदा पिऊन बघूयात. मगाची इतकंच उत्तम झाले. बघा थोडासा आपण रस्सा पिऊन बघूयात. एकदम डवारा पद्धतीचं म्हणजे जागरण गोंधळात आपण बनवतो सेम ती क्वालिटी. चुलीवरचं मटण आपण टेस्ट करून बघूयात आता कशा प्रकारे लागतं. भाकर, लिंबू पिळून घेऊया. भाकर थोडंसं मटणाचं पीस घेऊन आपण मटण पण बघा मस्त शिजलंय. ते बाईट घेऊन तुम्हाला सांगतो कसं आहे. एक नंबर. मस्त लागतं मी तर महापती. मला हे बनवायच लागल आणि खूप छान होते. चुलीवरचं मटण चुलीवर बनवायचं, गॅसवर बनवण्यात आणि चुलीवर बनवण्यात जमीन आसमानचा फरक आहे. अशी टेस्ट पाहिजे ना असं चुलीवरच बनवावं लागेल. रेसिपी तुम्हाला दाखवली आहे सगळी. तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर जाता आपल्याला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्यात कमेंट करा, बनवा, मला सांगा कसं आहे. पुढचा व्हिडिओ कशा संदर्भात बनवू ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.